PM प्रणाम योजना नेमकी आहे तरी काय? या योजनेचा फायदा काय आणि उद्देश काय? हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे पृथ्वीचे आरोग्य बिघडत आहे. जमिनीत सल्फर, झिंक, बोरॉन अशा अनेक पोषक तत्वाची कमतरता आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने PM प्रणाम योजना सुरू केली आहे. याचा अर्थ कृषी व्यवस्थापन योजनेसाठी पर्यायी पोषक तत्वाचा प्रचार, म्हणजेच या माध्यमातून शेतीमध्ये पर्यायी आणि नैसर्गिक खतांच्या वापराला चालना मिळणार आहे. एक प्रकारे हरित शेतीची मोहीम राबवली जाईल. याशिवाय रासायनिक खताच्या संतुलित वापरालाही चालना दिली जाईल. या योजनेचा उद्देश राज्यामध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करणे हा आहे. या योजनेअंतर्गत शेतीमध्ये नैसर्गिक, सेंद्रिय शेती, पर्यायी खते, नॅनो खत आणि जैव खतांचा प्रचार केला जाईल, जेणेकरून पृथ्वीचे आरोग्यही चांगले राहते. राज्यांना पर्यायी खते आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या अंतर्गत पिकांच्या अवशेषापासून सेंद्रिय खतही तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे करवंद जाळण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे वातावरण शुद्ध राहून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा स्रोत मिळणार आहे. तर या योजनेअंतर्गत राज्यांना दिलेल्या एकूण अनुदानापैकी 70% रक्कम गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर पर्यायी खतांचे तंत्रज्ञान आणि पर्यायी खत उत्पादन युनिट्सचा अवलंब करण्यासाठी वापरली जाईल. उर्वरित 30% रक्कम शेतकरी पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था आणि बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी वापरली जाईल. रासायनिक खताचा वापर कमी करण्याबाबत जनजागृती करण्यात या लोकांना सहभागी करून घेतले जाणार आहे.